दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात असून पाकिस्तानच्या कुरापती काही केल्या थांबत नसल्याचं दिसत आहे। त्यामुळे पाकिस्तानचा कायमचा नायनाट करा अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांमधून जोर धरू लागली आहे। ग्रामीण भागात पाकिस्तान विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय। उपरी तालुका पंढरपूर येथील नागरिकांनी महाआरती करत सीमेवर असणाऱ्या सैनिकांना मोठे दैवी पाठबळ मिळू द्या, भारताचा मोठा विजय होऊ द्या, पाकिस्तानचे सर्व इशारे नापाक होऊ द्या, आम्ही सर्व ग्रामस्थ भारतीय सैनिकांसोबत आहोत असं सांगत गावातील मारुती, विठ्ठल व गणपतीच्या मंदिरांमध्ये चंद्रकला नागणे, भारत नागणे यांच्या हस्ते महाआरती केली। सदर महाआरती सैनिक व सैनिकांच्या आई वडील यांच्या हस्ते करण्यात आली। गावातील 4 ते 5 तरुण सीमेवर भारताचं रक्षण करत आहेत। या तरुणांना पाठबळ मिळू द्या, पाकिस्तानचा कायमचा बंदोबस्त करण्याचा मनोदय या प्रसंगी ग्रामस्थांनी व्यक्त केला। या महाआरती दरम्यान गावातील अबालवृद्ध सैनिक व सैनिकांचे आई वडील मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाआरतीनंतर काहीसं वातावरण भावुक झाल्याचं पाहावयास मिळालं। ग्रामस्थांनी राबवल्यामुळे या उपक्रमामुळे आम्हाला सीमेवर देशाचं संरक्षण करत असताना मोठे पाठबळ मिळत असल्याचं जवान अवधूत सिंह नागणे यांनी या प्रसंगी सांगितले। तर सैनिकांच्या आई वडिलांनीही पाकिस्तान विरोधात तीव्र प्रतिक्रिया दिल्या। भारतातील निष्पाप नागरिकांवर हल्ला जो झाला पहलगाममध्ये, त्या पाकिस्तानला धडा शिकवण्याची ही वेळ आलेली असून माझी दोन्ही मुलं देशसेवेसाठी आहेत, तेव्हा पाकिस्तानच्या बेचिराग झालं पाहिजे ही प्रत्येक भारतीयांची भावना आहे। कारण प्रत्येक वेळेला शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आपणाला कळते, त्यावेळेपासून आपण बघतो पाकिस्तानच्या काय कुरघोड्या आहेत, त्या काय चालले सगळ्याला माहीत आहे। त्यावेळेला ह्या अशा दुतोंडी प्रवृत्तीच्या अशा राष्ट्राला नेस्तनाबूत केलं पाहिजे ही आमची भावना आहे। एक सैनिकाचा वडील या नात्यानं मी ही भावना व्यक्त करतो। भारत विरुद्ध जे युद्ध आहे त्याच्यामध्ये माझी दोन्ही पण मुलं सैन्यावर लढत आहे, त्याच्यासाठी पाकिस्तानला धडा मिळाला पाहिजे किंवा जे काही मुलं आहेत ती माझीच म्हणून मी समजते। सगळ्यांच्या जीवाला धोका कुणाच्या सुद्धा होऊ नये अशी माझी इच्छा आहे।